नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी या अगोदर 2 भाग अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे भाग ऐकून ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा. त्यामुळं छान प्रोत्साहन मिळतं. भाग 5. मे महिना सरत आला होता. हुबळीचा कडक उन्हाळा संपत आला होता. त्याचबरोबर आंब्याच्या हंगामाचेही आता थोडेच दिवस राहिले होते. शेतकरी श्रावणाच्या आगमनाकडे आतुरतेने डोळे लावून बसले होते. धारवाडमध्ये या श्रावणाविषयीची कितीतरी गाणी आहेत. श्रावण येतो तोच मुळी सर्वांच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ घेऊन. शेतकऱ्यांसाठी, सुकलेल्या धरणी मातेसाठी श्रावण हे एक वरदान असते, तर वयस्क लोकांना नकोसा वाटणारा हा ऋतू असतो. पण हाच ऋतू लहान मुलांच्या, तरुण तरुणींच्या मनात आनंदाचा शिडकावा करून जातो. अख्खा निसर्ग पावसाळ्याच्या प्रतीक्षेत असतो. बकुळीचे झाड आजही सुगंधाची मुक्त उधळण करत मोठ्या दिमाखानं उभं होतं. देशपांडे कुटुंबियांमधील वैमनस्याचं साक्षीदार हे झाड सुद्धा होतं. नुसतं साक्षीदारच नव्हे, तर एक महत्वपूर्ण भूमिका बजावत होतं. दोन्ही घरांच्या मधोमध उभं असलेलं हे झाड तसं पाहिलं तर कुणाच्याच मालकीचं नव्हतं. गंगाक्काला त्या झाडाचा भारी राग येई. तिला वाटे, त्याच्या सावलीमुळे आपल्या बागेतील रोपट्यांना पुरेसं अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांची वाढ खुंटत चालली आहे. ती मेहनती होती. मोठ्या कष्टानं तिनं आपली बाग फुलवली होती. रोज सकाळी लवकर उठायचं आणि रेल्वे ईश्वरासाठी आपल्या बागेतील फुलांचा हार बनवायचा, असा तिचा नित्यक्रम होता. माणूस असो नाहीतर झाड, गंगाकाच्या दृष्टीनं ते उपयोगी आहे की निरुपयोगी यावरच त्याचं सगळं महत्व अवलंबून असे. त्यामुळेच तिच्या दृष्टीने ते बकुळीचं झाड अगदी निरुपयोगी होतं. ते झाड कापून टाकण्याविषयी तिचा आपल्या शेजाऱ्यांशी अनेकदा वादविवाद होत असे. ते झाड हटलं की आपली रोपे सूर्यप्रकाशात जोमाने वाढतील अशी तिची धारणा होती. शिकांची खोली बकुळीच्या झाडासमोरच होती. वर्षभर खिडकीतून वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर बकुळीचा सुगंध खोलीत शिरायचा. बकुळीच्या झाडाभोवती जुन्या काळात कितीतरी प्रेम कहाण्या गुंफल्या जात. श्रीकांतलाही याची कल्पना होती. पूर्वीच्या काळी पुरुष जेव्हा घरदार सोडून साहसी सफरींसाठी देशोदेशी जात, तेव्हा ती आपल्याबरोबर आपल्या प्रियसीची किंवा सहधर्मचारिणीची आठवण म्हणून बकुळीची फुले घेऊन जात. ही बकुळीची फुले खरं तर गुलाबासारखी सुंदरही नसत किंवा चंपा चमेलीसारखा मादक गंधही नसे त्यांना. पण तरीही हे योद्धे, हे व्यापारी, हे प्रवासी तीच फुले नेत. श्रीकांतच्या मनातही या बकुळीला एक विशेष स्थान होते. त्यामुळेच ते झाड तोडून टाकण्याचा आपल्या आईच्या कल्पनेशी तो मुळीच सहमत नव्हता. पण इकडे रिंदाकाने मात्र बकुळीचे झाड तोडून टाकण्याच्या कल्पनेला प्राणपणाने विरोध केला असता. त्यामागचं खरं कारण तिला स्वतःला त्या बकुळीच्या झाडाचं फार प्रेम आहे असं नसून, गंगाक्काची तशी इच्छा असल्यामुळे त्या गोष्टीला आपण विरोध केलाच पाहिजे हे होतं. त्यांच्या घरच्या फक्त श्रीमतीलाच बागेत आणि त्या झाडात रस होता. बाकी कुणालाही त्याच्याशी फारसं देणं घेणं नव्हतंच. त्या बिचाऱ्या बकुळीच्या झाडाला 2 कुटुंबामधील त्या संघर्षाची काहीच कल्पना नव्हती. ते आपलं नेहमीसारखं फुलांनी टवरलेलं होतं. सुगंधाची मुक्त उधळण करत होतं. गंगाक्काला आता मात्र निकालाची उत्सुकता अनावर झाली होती. देवाला प्रसन्न करण्यासाठी तिने साजूक तुपातले दिवे लावून ठेवले. तिच्या घरी तुपाची रेलचेल असायची. श्रीकांत साजूक तुपाला स्पर्शही करत नसे. त्यामुळे गंगाक्का ते दिव्याला घालायची. एवढ्यात दारावर थाप पडली. तार आली होती. गंगाक्काच्या काळजात धडधड झाली. तिला आपल्या पतीच्या मृत्यूचा दिवस आठवला. तिच्या मनात तार आणि वाईट बातमी या दोन्हीचा काहीतरी परस्पर संबंध होता. धडधडत्या हृदयाने, थरथरत्या हाताने तिने ती तार हातात घेतली. तार वाचण्यापूर्वी तिने मनोमन देवाची माफी मागितली. आजही तिने देवापुढच्या दिव्यात वास येणारे खराब झालेले तूप घातले होते. ती तार जर आनंदाची बातमी देणारी निघाली तर यापुढे असा प्रमाद आपल्या हातून कधीही घडणार नाही असे तिने मनोमन देवाला वचन दिले. थरथरत्या आवाजात तिने श्रीकांतला तारेविषयी सांगितले. श्रीकांत, अरे इकडे ये, तार आली आहे बघ. अरे,
बॅडगीहून आली आहे का बघ. बॅडगी हे गाव जवळच होतं. तिथे तिची मुलगी रमा ही आपला पती कृष्णा याच्याबरोबर राहत होती. गंगाकाचं विश्व अगदी मर्यादित होतं. आपली मुलगी रमा सोडून दुसरा कोणताही विचार तिच्या मनाला शिवणं शक्यच नव्हतं. श्रीकांतने घाईने तार उघडून वाचली आणि तो आनंदाने आपल्या आईला मोठ्यांदा हाका मारू लागला. अव्वा, ही तार बेंगलोरच्या SSLC बोर्डाकडून आली आहे. मी संपूर्ण बोर्डात दुसरा आलो आहे. गंगाकाला हे सगळं काही समजत नव्हतं. आपला मुलगा शाळेत पहिला आला आहे की नाही ही गोष्ट तिच्या दृष्टीने सर्वात महत्वाची होती. श्रीकांत, अरे तू शाळेत पहिला आला आहेस की नाही? तुला श्रीमतीपेक्षा जास्त मार्क्स मिळाले आहेत की नाही? पहिला नंबर कुणाचा आला? आपल्या आईच्या अज्ञानाची श्रीकांतला कीव करावीशी वाटली. तो हसू लागला. अव्वा, अगं मी अख्ख्या राज्यात दुसरा आलोय. तेव्हा आपल्या हुबळी सेंटरमध्ये आणि आमच्या शाळेत मी पहिला असणारच ना. श्रीमतीला माझ्याहून जास्त मार्क्स मिळणं शक्यच नाही. हे बघ, आता मला शिष्यवृत्ती मिळेल. आता माझ्या पुढच्या शिक्षणाची काहीही चिंता करण्याचं तुला कारण नाही. समजलं? श्रीकांतचा आनंद गगनात मावत नव्हता. गंगाक्काला आपल्या दिवंगत पतीची आता फार तीव्रतेने आठवण झाली आणि तिचे डोळे पाणावले. श्रीकांत, ईश्वराची फार मोठी कृपा आहे आपल्यावर. तुझ्यावर तर नेहमीच कृपादृष्टी असते त्याची. पण तिच्या बोलण्याकडे श्रीकांतचं लक्ष नव्हतं. आपला बोर्डात दुसरा नंबर येईल असं त्याला कदापि वाटलं नव्हतं. फार तर आपण पहिल्या 20त येऊ एवढीच अपेक्षा ठेवली होती त्याने. पहिलं कोण आलं असेल बरं? नक्कीच कुणीतरी बेंगलोर नाही तर म्हैसूरचा असणार. आणि श्रीमतीचं काय झालं असेल कुणास ठाऊक. एवढ्यात कोणीतरी मागून त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि त्याची तंद्री भंग पावली. हे त्यांचे शिक्षक होते, कुलकर्णी सर. आज त्यांच्या तोंडात नेहमीसारखा पाण्याचा तोबरा नव्हता आणि तोंडाच्या कडेने रसही ओघळत नव्हता. अत्यानंदाच्या भरात आज चक्क पान खायला विसरले होते सर. श्रीकांत, तुम्ही दोघांनी तर आज इतिहासच घडवलाय. आज सकाळीच शाळेत तार आली बोर्डाची. श्रीमती बोर्डात पहिली आणि तू दुसरा आला आहेस. आम्ही सर्व शिक्षकांनी तुम्हा दोघांवर जी काही मेहनत घेतली त्याचं चीज केलं तुम्ही. खरं तर पहिला आणि दुसरा नंबर एकाच शाळेचा असं कधीच घडत नाही. पण यावर्षी ते घडलंय. इतिहासात पहिल्यांदाच आपल्या शाळेनं हा विक्रम केलाय. सरांच्या बोलण्याकडे श्रीकांतचं लक्ष नव्हतं. जणू काही अंगावर वीज कोसळावी तशी त्याची अवस्था झाली होती. की जिवंत तारेला हात लावला आपण. एका क्षणात त्याच्या आनंदाचा बुडबुडा फुटला होता. अपमानाने आणि निराशेने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण पुरुषांनी चार चौघांच्यात असं रडायचं नसतं या जाणीवेनं त्यानं ते अश्रू रोखून धरले. महाभारतातील धनुर्धारी अर्जुनाचा तीर निशाण सोडून भलतीकडे लागावा तशी त्याची अवस्था झाली होती. त्याच्या मनानेच त्याची संभावना केली. श्रीकांत देशपांडे, तुमचा नेम या खेपेस चुकला बरं. श्रीमती एक मुलगी आहे असं म्हणून तू तिच्याकडे दुर्लक्ष केलंस. पण तोंडानं जरा सुद्धा आवाज न करता त्या हासऱ्या मुलीनं चांगलाच तडाखा हाणला रे तुला. आपल्याला आता इतकं दुःख का होतंय, इतकी निराशा का वाटते आहे याचं विश्लेषण करण्याचा त्याने मनातल्या मनात प्रयत्न केला. नक्की कुठे बरं चुकलं आपलं? दैव दुर्विलास असा होता की त्याच्या दुःखाचं मूळ कारण होतं श्रीमतीचं यश. खरं तर त्याला स्वतःला अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मार्क मिळाले होते. पण तरीही श्रीमतीला आपल्यापेक्षा जास्त मार्क्स मिळावेत ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. या श्रीमतीपासून आपल्याला आयुष्यात कधी सुटका मिळणार आहे की नाही? का तिचं आव्हान जन्मभर आपल्यासमोर असंच उभं ठाकणार? आपल्याकडे पाहून स्मितहास्य करत, आपला पराभव करत. आपणच रवी आणि मल्लेश समोर किती बडाया मारल्या होत्या. आपण त्या श्रीमतीपेक्षा कितीतरी हुशार आणि स्मार्ट असल्याच्या वल्गना सुद्धा केल्या होत्या. आणि आता आता काय बोलणार आपण? श्रीकांतची नजर अनाहूतपणे श्रीमतीच्या घराकडे वळली. श्रीमती नेहमीसारखी साधीच सुती साडी नेसून उभी होती. आपल्या काळ्या शार लांबलचक वेणीत तिने बकुळीचा गजरा माळला होता. तेवढा एकमेव दागिना होता तिच्या अंगावर. ती आपल्या मैत्रिणी वंदना आणि शारदा यांच्याशी संभाषण करण्यात गर्क होती. त्यामुळे तर श्रीकांत मनातून अधिकच वैतागला. त्या दोघी त्याच्या पराभवाला हसत होत्या की श्रीमतीच्या विजयाचा आनंद साजरा करत इतक्या दिलखुलासपणे हास्यविनोद करत होत्या? या विचाराने तो मनातून फारच क्षुब्ध झाला. इतक्यात समोरून त्याच्या मित्रांचं टोळकं येत असलेलं त्याच्या नजरेस पडलं.
त्या टोळक्याचे दोन म्होरकेही सोबत होतेच, मल्लेश आणि रवी. मल्लेशच्या हातात फुलांचा हार होता. त्याने तो श्रीकांतच्या गळ्यात घातला आणि म्हणाला, अभिनंदन. ती पहिली आली असली तरी मुलांमध्ये तूच पहिला आहेस. श्रीकांतचे हात हातात घेऊन रवी म्हणाला, जाऊ दे रे मल्ल्या, श्रीकांत दुसरा येईल असं आपल्याला वाटलं तरी होतं का? हे तर अपेक्षेपेक्षा जास्तच मिळालं आहे. आणि श्रीकांतचा यावेळी पहिला नंबर आला नाही म्हणून काय झालं? पुढच्या वेळी नक्कीच पहिला येईल तो. म्हणतात ना, पहिल्या खेपेस यश नाही मिळालं तरी प्रयत्न सोडू नका. म्हणून रवी म्हणाला, अरे आपण सुद्धा ही मत्सरी वृत्ती सोडून दिली पाहिजे. ती सुद्धा आपल्या वर्गातलीच मुलगी आहे ना. तिनं आपल्या शाळेची मान केवढी उंच केली आहे. मला आठवतंय त्याप्रमाणे आजपर्यंत इतके वेळा आपण तिची चेष्टा मस्करी केली असेल, पण ती मात्र आपल्याशी एकदाही वाईट वागलेली नाही. आपण सगळे जाऊन तिचं अभिनंदन करूया. श्रीकांत, तू पण चल. मला नाही वाटत काही प्रॉब्लेम होईल असं. श्रीमतीच्या हातात प्रथम क्रमांकाबद्दलची तार पडली तेव्हा तिचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिनं इतकी अपेक्षाच केली नव्हती. परीक्षा कशी झाली असं आईने विचारताच तिनं ठीक गेली एवढंच उत्तर दिलं होतं. आता सुद्धा पहिला नंबर आल्यावर तिला आनंद झाला खरा, पण आनंदानं वेड वगैरे लागलं नव्हतं. श्रीमतीपेक्षा तिच्या मैत्रिणींनाच कितीतरी अधिक पटीनं आनंद झाला होता. अखेर श्रीमतीचं यश म्हणजे मुलींच्या गोटाचं यश आणि मुलांच्या गोटाचा पराभव होता. रिंदाका या वयातही दिसायला देखणी होती. स्वाभाविकच गहूवर्णी श्रीमतीला ती नेहमी कमी लेखत असे, पण आज मात्र ती फार खुश होती. बोर्डात किंवा मेरिट लिस्टमध्ये नंबर येण्यापाठीमागचं महत्व नक्की काय हे तिला जरी माहीत नसलं तरी आपल्या नातीच्या यशामुळे ती आनंदून गेली होती. अभिमानाने तिची मान ताठ झाली होती. अखेर तिच्या नातीनं शेजाऱ्यांच्या मुलाचा पराभव करून त्या लोकांची खोड चांगली जिरवली होती. ती तर म्हणत होती, अखेर श्रीमती ही माझीच तर नात आहे. बुद्धीचा वारसा माझ्याकडूनच आला आहे तिला. श्रीमतीचे वडीलही अत्यंत हर्षभरीत झाले होते. अभिमानानं त्यांची छाती फुलून आली होती. त्यांची इकडे तिकडे नुसती लगबग चालू होती. जणू काही श्रीमतीच्या यशात आपल्या स्वतःचा सिंहाचा वाटा असल्यासारखं त्यांचं वागणं होतं. कमलेच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांती आणि समाधान दिसत होतं. फरक पडला नव्हता तो फक्त श्रीमतीच्या वागण्या बोलण्यात. आपलं यश तिनं मोठ्या सहजतेनं स्वीकारलं होतं. श्रीकांतला किती मार्क्स पडले असावेत याची तिला जरा सुद्धा उत्सुकता नव्हती. त्याचा पहिला नंबर आलेला नाही हे तर उघडच होतं, पण त्याला नक्कीच चांगले गुण मिळाले असतील याची तिला खात्रीच होती. श्रीकांतविषयी काही बोलू नका, चर्चा करू नका असं तिनं आपल्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना बजावलं. अखेर परीक्षेचं यश हे काही आयुष्याच्या यशाचं मोजमाप होऊ शकत नाही. त्या विशिष्ट क्षणी नशिबानं आपली साथ दिली की नाही याचा फक्त प्रश्न असतो. आपल्या घरी त्यांच्यापैकी कुणी जर आलंच तर त्यांचा अपमान होता कामा नये असंही तिनं सर्वांना सांगून ठेवलं. हे तिचे शब्द ऐकून शारदा अत्यंत निराश झाली. श्रीकांतचे मित्र भेटले की त्याचा कसा पाण उतार करायचा, कोणत्या शब्दात त्यांना सुनवायचं हे तिनं मनाशी ठरवून ठेवलं होतं. भाग 6. पावसाने चांगला जोर धरला होता. पाऊस अगदी सतत कोसळत नसला तरी त्याची रिपरिप चालूच होती. त्यामुळे लोकांचं जीणं असह्य झालं होतं. धरणी माता मात्र उन्हाळ्याच्या तापानं शुष्क होऊन गेली होती. ती पावसाची आस धरून बसली होती. पिवळट पडलेल्या गवताच्या रंगछटा बदलून पोपटी रंग कुठे कुठे दिसू लागला होता. पावसाचे थेंब अंगावर पडताच लाजाळूचं झाड शहारून आपली पानं मिटून घेतं. फुलं सुसनात होऊन ताजी टवटवीत झाली होती. थंड वाऱ्याच्या झुळकी सरशी चाफ्याची फुलं कोमेजून चालली होती. बकुळीचं झाड मात्र फुलांनी डवरलं होतं. गंगाकाची मनसोक्त फुलं वेचून झाल्यावर सुद्धा राहिलेल्या फुलांचा गालीच्या जमिनीवर शोभून दिसत होता. शाळेत मुलामुलींच्या उत्साहाला नुसतं उधाण आलं होतं. शाळेनं यावर्षी पहिला व दुसरा असे दोन्ही क्रमांक पटकावलेले होते. त्यानंतरचा आठवडा हे यश साजरं करण्यातच गेला. श्रीकांत व श्रीमती या दोघांवर बक्षिसांची नुसती उधळण चालली होती. एक आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणून त्यांचं नाव अभिमानानं उच्चारलं जात होतं. त्यांच्या या यशामुळे शाळेच्याही नावाचा चांगलाच बोलबाला झाला होता. आपल्या पाल्याला याच शाळेत प्रवेश मिळावा म्हणून दूरवरूनच पालकांच्या उड्या पडत होत्या. या सर्व सत्कार समारंभाच्या वेळी श्रीकांत आणि श्रीमती
यांच्यात एका शब्दाचीही देवाणघेवाण झाली नव्हती. एकमेकांचं अभिनंदन करणं तर दूरच. एक दोन वेळा श्रीमतीनं आपण होऊन श्रीकांतशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकांत चांगलाच दुखावला गेला होता. त्यानं तिला काहीही प्रतिसाद दिला नाही. अखेर श्रीमती एक मुलगी होती. एका मुलीनं याहून अधिक धिटाई दाखवून मुलाशी बोलण्याचा प्रयत्न तरी कसा करायचा, ते फारच धाडसाचं दिसलं असतं. निकाल लागून काही दिवस लोटले. एक दिवस श्रीमती धारवाडला मामाकडे राहत असलेल्या आपल्या आजीला, आईच्या आईला भेटायला लोकलने निघाली. आजीचं वय झालं होतं. तिला प्रवास करून श्रीमतीकडे येणं काही शक्य नव्हतं. एका रिकाम्या कंपार्टमेंटमध्ये शिरून श्रीमती खिडकीपाशी बसली. प्रवास तसा कंटाळवाणाच होता. श्रीमतीनं प्रवासात वाचायला एक पुस्तक आणलं होतं. ते उघडून ती वाचनात गर्क झाली. गाडी सुटत असतानाच श्रीमतीचं समोर लक्ष गेलं. त्याच डब्यात श्रीकांतही चढला होता व नेमका तिच्या समोरच्या शीटवर येऊन बसला होता. श्रीमती आश्चर्यचकित झाली, पण ती गप्प राहिली. श्रीमतीला पाहून श्रीकांतलाही आश्चर्य वाटलं. तोही धारवाडलाच निघाला होता, आपल्या बहिणीच्या सासरी. आज पहिल्यांदाच त्या दोघांची अशी एकांतात गाठ पडण्याची वेळ आली होती. नाहीतर नेहमी दोघेही आपापल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यातच असत. दोघांनाही खूप अवघडल्यासारखं झालं. संकोचामुळे काय करावं, काय बोलावं ते कळेना. संपूर्ण डब्यात ते फक्त दोघच होते. श्रीमतीकडे टक लावून न बघता डोळ्यांच्या कोपऱ्यातून श्रीकांतने तिचं निरीक्षण केलं. तिच्या हातात काचेच्या साध्या बांगड्या होत्या आणि तिने डोक्यात नेहमीप्रमाणे बकुळीचा गजरा माळला होता. बकुळीच्या गजऱ्याचा मंद सुवास पसरला होता. श्रीकांतनं चोरून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचं अस्फुट मंद स्मित होतं. ते पाहून श्रीकांत धीर गोळा करून म्हणाला, धारवाडला चालली आहेस का? काय पण प्रश्न? ट्रेन तर धारवाडलाच जाणार होती, मग आणखी कुठे जाणार? होय, माझी आजी असते तिकडे, मालमड्डीला. आणि तू? मी पण धारवाडलाच चाललोय. सप्तपूरला आमचे नातेवाईक असतात, त्यांना भेटायला. आणि ते संभाषण तिथेच थांबलं. खरं तर श्रीकांत मूळचा चांगलाच धीट आणि बडबड्या होता, पण आज मात्र सुरुवात कशी करावी तेच कळत नव्हतं त्याला. पण का कोण जाणे, हिच्याशी आता आपण काहीतरी बोलावं असं मात्र वाटत होतं. एक अनामिक ओढ वाटत होती. एक प्रकारचं सुप्त आकर्षण वाटत होतं. कदाचित ती सगळ्यांपेक्षा इतकी वेगळी होती म्हणून असेल, किंवा ती त्याची प्रतिस्पर्धी होती म्हणून असेल. आपल्याला एखादी गोष्ट मिळणार नाही हे समजलं की त्याच गोष्टीच्या प्राप्तीची माणसाच्या मनात अभिलाषा निर्माण होते. तसंच काहीसं झालं होतं. अचानक त्याने हात पुढे केला आणि म्हणाला, अभिनंदन. श्रीमतीला मोठा धक्काच बसला. त्या काळात, त्या तेव्हाच्या समाजात ही गोष्ट अगदीच अनपेक्षित होती. तिने लाजरेपणाने हात पुढे केला आणि म्हणाली, थँक्स, आणि तुझं सुद्धा अभिनंदन. तू कशाला माझं अभिनंदन करते आहेस? आणि तेही इतक्या उशिरा? दुसऱ्या नंबरबद्दल वाटतं. तसं नाही श्रीकांत, मला तर खरं तर म्हणजे त्याच दिवशी तुझं अभिनंदन करायचं होतं. पण आजूबाजूला आपले सगळे मित्रमैत्रिणी होते आणि सगळे कसे बोलतात तुला माहीतच आहे. उगाच कोणीतरी वाटेल ते बोलू नये असंच मला वाटतं. खरं सांगू श्रीकांत, तुझ्या अंगचे अनेक गुण मला किती आवडतात हे सगळं तुला सांगायची माझी इच्छा होती खूप दिवसांपासून. तू इतका एकलक्षी आहेस, मेहनती आहेस. याच तुझ्या गुणांमुळे अगदी थोड्याच दिवसात काय पाहिजे ते तू प्राप्त करू शकशील. पण मी तुझ्यासारखी नाही. मी अगदी थोडक्या गोष्टीत खुश होऊन जाते. म्हणूनच तुझं यश हे मला माझ्या यशापेक्षा मोठं वाटतं. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात फार काही फरक असतो असं मला मुळीच वाटत नाही. परीक्षकाचा पेपर तपासतानाचा मूड आणि काही थोड्या प्रश्नांची अचूक उत्तरं देणं, अशा गोष्टींमुळे नंबर पुढे मागे होऊ शकतात. तिच्या तोंडचे ते शब्द ऐकून श्रीकांतला खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंदही झाला. ही शांत, अबोल मुलगी आपल्यापेक्षा कितीतरी हुशार असलेली आणि तिला आपल्या अंगच्या गुणांची कदर वाटते. अचानक त्याच्या मनात आलं, हिचे हात किती मऊ आहेत. एका मुलीचे हात इतके मऊ असतात याची त्याला कल्पनाच नव्हती. आता हिच्याशी संभाषण कसं चालू ठेवायचं याच्या नवीन नवीन कल्पना त्याला सुचू लागल्या. श्रीमती, तू कुठल्या कॉलेजात जाणार? मी आर्ट्सला जायचं ठरवलंय. याचा अर्थ इथून पुढे श्रीमती आपल्या वर्गात नसणार. पण त्याहून महत्वाचं म्हणजे इथून पुढे कधीच ती आपली प्रतिस्पर्धी सुद्धा नसणार.
या विचाराने मात्र त्याला मनातून जरा हायसं वाटलं. अगं पण तू सायन्समध्ये इतकी हुशार आहेस, मग तू आर्ट्सला का जायचं ठरवलंस? खरं तर माझा ओढा साहित्याकडे आणि इतिहासाकडे जास्त आहे. शिवाय माझं स्वतःचं एक तत्व आहे. आपल्याला जी गोष्ट मनापासून आवडते ना, तीच आपण केली पाहिजे. आयुष्यात दोनच गोष्टींच्या बाबतीत स्वतःचा निर्णय स्वतः घेणं फार आवश्यक असतं. आपल्याला जो विषय मनापासून आवडतो, तो आपण घ्यावा. आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट म्हणजे लग्न. कारण आपण जो जोडीदार निवडतो, त्याच्याबरोबर आपल्याला जन्म काढायचा असतो. इतर किरकोळ गोष्टी, जसं साडी पसंत करणं, घर विकत घेणं, या गोष्टींच्या बाबतीतली आपली आवड-निवड बदलली तरी चालते. पण या 2 गोष्टींच्या बाबतीत मात्र ते चालत नाही. शिखांनी तात्काळ तिच्या म्हणण्याला दुजोरा दिला. एका गोष्टीच्या बाबतीत त्याला फार आनंद झाला होता. इथून पुढे निदान शैक्षणिक बाबतीत तिचे व त्याचे मार्ग भिन्न असणार होते. श्रीमती खरं तर मूळची अत्यंत संकोची स्वभावाची, मितभाषी. तिनं एवढ्या धिटाईनं आपलं मन मोकळं करावं, हे एक आश्चर्यच होतं. अचानक ती भानावर आली. तिचा हात अजूनही शिखांच्याच हातात होता. सगळा धीर गोळा करून ती म्हणाली, "तेवढा माझा हात सोडणार का?" श्रीकांतनं अपराधीपणे हसत तिचा हात सोडला. आपण तिचा हात इतका वेळ आपल्या हातात धरून बसलो आहोत, हे मुळी त्याच्या लक्षातच आलं नव्हतं. एव्हाना ट्रेन अमरगोल स्टेशनात पोहोचली होती. गाडीला रेड सिग्नल मिळाला होता. त्यामुळे अजून बराच वेळ गाडीला तिथंच उभं राहावं लागणार होतं. धारवाडला पोहोचायला पुष्कळ वेळ होता. मुळात श्रीकांत बडबड्या स्वभावाचा. त्याच्या दृष्टीनं श्रीमतीला समजून घेण्याची आयतीच संधी चालून आली होती. खरं तर दोघे इतक्या वर्षांपासून एकमेकांचे शेजारी होते. एकाच वर्गात शिकत होते, पण तरीही दोघांची एकमेकांशी पुरेशी ओळख सुद्धा नव्हती. त्याने पण श्रीमतीविषयी मनात काही ग्रह बनवून ठेवले होते. पण त्याने रंगवलेल्या चित्रापेक्षा प्रत्यक्षातील श्रीमती कितीतरी वेगळी होती. किती साधे सरळ विचार होते तिचे आणि थेट हृदयापासून बोलणं. तिच्या वागण्यात कोणताही कृत्रिमपणा नव्हता. समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्याची जरासुद्धा धडपड नव्हती. ही आपल्यापेक्षा खरोखरच खूप हुशार आहे, असं त्याला मनापासून वाटलं आणि त्याला थोडीशी लाज वाटली. तिची अधिक ओळख करून घेण्याची त्याला मनापासून ओढ वाटली. मनाशी एक दृढ निर्धार करून तो म्हणाला, "श्रीमती, आता आपले मार्ग इथून पुढे वेगळे होणार. आपले मित्रमैत्रिणीही वेगवेगळे आहेत. शाळेत आपल्या दोघांच्या नावांवरून सगळे आपल्याला चिडवायचे. त्यामुळे आपण कधीही एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकलो नाही. पण आता इथून पुढे आपली मैत्री असायला आपण मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला काय हरकत आहे?" श्रीकांतचे हे शब्द ऐकताच श्रीमतीच्या चेहऱ्यावर मळप दाटून आलं. श्रीकांतशी मैत्री करण्यात ज्या काही असंख्य व्यावहारिक अडचणी होत्या, त्या तिच्या डोळ्यांपुढे उभ्या राहिल्या. आपण भेटणार कुठं? कधी बोलणार? आपल्या कुटुंबांचे परस्परांशी संबंध कसे आहेत ते तर तुला माहीतच आहे. शिवाय माझी आजी आणि तुझी आई सतत अवतीभोवती असतातच. मी तुला बाहेर कुठेच भेटू शकणार नाही. काळजी करू नको श्रीमती. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे असतंच आणि ही समस्या तुला वाटते तेवढी भीषण निश्चितच नाही. तुला एक गोष्ट माहीत असेलच. रोज सकाळी माझी आई रेल्वे ईश्वराच्या देवळात जाते. नेमकी तुझी आजी पण तेव्हाच रायरा मठात जाते. आपल्याला भेटायला ती वेळ छान आहे. श्रीकांतने इतक्या बारकाईने सगळं निरीक्षण केलं होतं, याचं श्रीमतीला आश्चर्य वाटलं. तिच्या लक्षात काही गोष्टी आल्या नव्हत्या. पण आपण कुठे भेटायचं? तिनं लाजून विचारलं. देवाची त्या बाबतीत आपल्यावर कृपा आहे. आपल्या दोन्ही घरांच्या मधोमध बकुळीचं झाड आहे. पहाटे उठून तिथं फुलं वेचायला येत जा. मीही येईन. कशी परफेक्ट जागा आहे की नाही आपल्याला भेटायला? त्याने हसत विचारलं. श्रीकांतचा तो व्यवहारी विचार श्रीमतीला पसंत पडला. तिनेही हसून मान डोलावली. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.